मला कळलं. म्हटलं जर नाही काढलं तर बांबू 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 एवढंच फक्त लक्षात ठेव. मग आले वटणीवरती. आम्हाला हे करायला का लागतंय? मी हे सतत जे बोलतोय, मी जे सतत तुम्हाला सांगतोय, हे का सांगतोय? हे सांगतोय एवढ्यासाठी सांगतोय बाबांनो, मी खरंच सांगतोय तुम्हाला, ही इतकी भीषण वेळ आहे आत्ताची. सगळ्या बाजूनी इमारती उभ्या राहत आहेत. तुम्हाला कंट्रोल, तुमच्या हातातच कंट्रोल नाहीये. सगळ्या उद्योगपतींनी, बिल्डरांनी, सगळ्यांनी ताबा घेतलेला आहे. तुम्ही कोण आहात, काय आहात, कसे राहणार आहात, कसे जगणार आहात, कुठून फिरणार आहात, काय, ह्याच्याशी त्याला काही कर्तव्य नाहीये. आणि आमच्याकडे राज्याच्या राज्य संपूर्ण सरेंडर झालेलं आहे. हे काय हेच राज्यकर्ते म्हणत नाही, ह्याच्या अगोदरची राज्यकर्ते सगळे बिल्डरांना आणि उद्योगपतींना सरेंडर होतात. आणि आज काय गोष्टी चालू आहेत हे तुमच्या डोळ्यात देखत घडतंय. तुमच्या डोळ्यात देखत सगळं बदलतंय. तुमच्या डोळ्यात देखत भाषा बदलतीये. तुमच्या डोळ्यात देखत म्हणजे आज महाराष्ट्र राज्याचा एक मंत्री मंगल प्रभात लोढासारखा माणूस आज तुमच्या नाकावर टिचून सांगतो, ज्यावेळेला आता गॅस सिलेंडर मिळत नव्हते त्यावेळेला सांगतो, जैन लोकांसाठी म्हणून गॅस दिले जातील, गॅस पुरवठा केला जाईल, गॅस सिलेंडर दिले जातील जैन लोकांसाठी. महाराष्ट्र राज्याचा मंत्री जैन लोकांसाठी काम करणार. महाराष्ट्र राज्यासाठी काम करायला पाहिजे हे सोडून ह्यांची हिंमत कशी होते? याची हिंमत एवढ्यासाठी होते कारण तुम्ही अंगावर जात नाही. आणि आम्ही अंगावरती गेल्यानंतर तुम्ही बोलता हे कशाला अंगावर जात आहेत. पण हे त्याशिवाय होणार नाही. मला या विषयामध्ये बोलण्यासारख्या असंख्य अनेक गोष्टी आहेत, परंतु या सगळ्या गोष्टींना एक कुठेतरी राजकीय किनार आहे म्हणून मला ह्या व्यासपीठावर मांडायची नाहीये. नजीकच्या काळात ज्याला भाषण करीन त्याला टराटरा फाडून ठेवीन, पण आज नको. माझी तुम्हाला विनंती आहे की महाराष्ट्र काय होता, महाराष्ट्र काय आहे हे एकदा तुम्ही जरा वाचा, समजून घ्या. ही माणसं कोण होती? मी फक्त तुम्हाला एक झरझर फक्त तुमच्या समोर फक्त दाखवून घेतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय गमावलंय, खरं तर काय कमावलं होतं. दाखव. महाराज मगाशी सांगितलंच तुम्हाला यांच्याबद्दल काय, मी काय सांगणार. जा पुढे. संभाजीराजांबद्दल जा पुढे. बाळाजी विश्वनाथ पेशवे, पहिले बाजीराव पेशवे, अहिल्याबाई होळकर, तात्या टोपे, हे सगळे आम्ही पुस्तकात बघितलेत, वाचले, लक्षात नाही, आम्हाला माहितीच नाही. झाशीची राणी लक्ष्मीबाई. मी गंमत सांगतो तुम्हाला, माझे एक मित्र आहेत, आता जाऊ देत, ते सोडून द्या. हा इथे आपला इथे काय जा पुढे, मागे जा जरा. हा लक्ष्मीबाईंचा पुतळा. हा इथे पुतळा आहे नाही का? हा बालगंधर्वच्या इकडे. मी गाडी चालवत होतो, माझ्या बाजूला बसले होते, तर मी म्हटलं, असं बघितलं, म्हटलं काय लक्ष्मीबाईंचा पुतळा केलाय, सुंदर केलाय ना? हो हो छान केला. झाशीच्या राणींसारखा पण दिसतो ना? मी बोललोच नाही पुढे. मी पुढचा प्रवास मी सहज नुसतं न बोलताच आलो. मी म्हटलं जाऊ दे, मरू द्यायला काय समजून सांगणार. हे आमचं ज्ञान चाकवा. एक मिनिट मागे जा. हे भाऊ लक्ष्मण अजिंक्य हे आपल्याला माहिती नसतील, परंतु मुंबईतला भाऊचा धक्का यांनी बांधला. जिथे कोकणामध्ये येणाऱ्या सगळ्या बोटी ज्या यायच्या त्यांच्यासाठी जो धक्का बांधला गेला, हे जे सांगतात ना मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन काय, पुढे जा. नाना जगन्नाथ शंकर शेठ. मी फक्त तुमचं त्यांचं वक्तव्य वाचून दाखवतो मला. जगन्नाथ शंकर शेठ. शिक्षण, वाहतूक आणि संस्था उभ्या करत त्यांनी मुंबईला केवळ व्यापार केंद्र न ठेवता विचारांचं महानगर बनवलं. यांचं सगळ्यात मोठे कॉन्ट्रीब्युशन ब्रिटिशांच्या बरोबरीने, म्हणजे माणसं आमची शिकली पाहिजेत, ब्रिटिशांचा काळ होता, त्यांना बरोबर घेऊन पण भारतासाठी, आपल्या माणसांसाठी त्यांनी शाळा कॉलेज उभी केली. कोणती?